नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे हर्षद कुंभार आणि हा माझा पहिला व्हिडिओ आहे. मी खरं तर आता व्हिडिओ ब्लॉगची सुरुवात करतो आहे आणि हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की मी सध्या ऑफिसला आठवड्यातून 2 वेळेस जातो. 2 वेळेस कोणतेही, म्हणजे आठवड्यातले कोणतेही 2 दिवस मी ऑफिसला जातो आणि मला घर ते ऑफिस असं बऱ्यापैकी तास सव्वा तास लागतोच. आणि ह्या तास सव्वा तासमध्ये काय करायचं कारण नुसतंच गाडी चालवून तर काय एवढं होत नाही आहे ना. मग गाडी चालवताना काय करू शकतो? तर मग असंच एक दिवस विचारला की का ना आपण ब्लॉग चालू करा. व्हिडिओ ब्लॉग स्वरूपात जे ब्लॉग असतात ते सुरू केले तर काय हरकत आहे. तेवढ्याच स्वतःबद्दलची माहिती, स्वतःबद्दलचे विचार, भोवतालची परिस्थिती आणि आधीचे माझं जे काय मी लिखाण केलेलं आहे त्याबद्दलचं काहीही, याबद्दलची चर्चा किंवा याबद्दलचं माझं मत हे मी मांडू शकतो. आणि त्यासाठी मला वाटतं हे एक माध्यम आहे किंवा हा एक अजून एक पर्याय आहे जो मी सुरू केला आहे. तर या पहिल्याच व्हिडिओमध्ये मी काय एवढं असं खूप अति प्रमाणातलं किंवा खूप जास्त असं बोलणार नाही आहे. पण हां, म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून जेवढं काही शक्य आहे तेवढं मी बोलण्याचा प्रयत्न करतो. मुळात ज्या लोकांना माहिती असेल किंवा नसेल ही, किंवा लोक विसरलेही असतील की मी आधी लिहायचो, आता हल्ली ते बंद झालं आहे. म्हणजे 5-6 वर्ष झाले असतील की माझं लिहिणं बंद आहे, पूर्ण बंद आहे. म्हणजे घराची जबाबदारी म्हणा, कामाचं स्वरूप म्हणा, त्याच्यामुळे ह्या गोष्टी होतातच नाही का. तर मी आधी लिहायचो म्हणजे खूप आधी सुरुवात केली होती. म्हणजे जेव्हा मी लिहायचो ते वर्ष असेल 2010 मध्ये मी लिहायला सुरुवात केली. माझा पहिला ब्लॉग काढला होता. तो ब्लॉग अजूनही आहे. आत्ता तो ॲक्टिव्ह नाही आहे एवढा, पण आहे. त्यानंतर मग फेसबुक आलं, मग इंस्टाग्राम आलं. मग या तिन्ही ठिकाणी माझ्या पोस्ट मी टाकायला सुरुवात केली होती. सुरुवातीला असं होतं की बऱ्यापैकी रोज लिहिणं व्हायचं, रोज. आणि पोस्ट टाकायला वेळ मिळायची नाही, एवढं लिहिणं व्हायचं कधी कधी. त्यामुळे सुरुवातीच्या माझ्या पोस्ट दिवसाला कधी 2, कधी 3 असं पडायचं. नंतर ते हळूहळू कमी झालं. त्यामागे पण कारण नुसतं जबाबदारी किंवा आपल्याला वेळ नसणं हे नाही आहे, तर सर्व प्रकारच्या गोष्टींवरती लिहून झाल्यावरती मग शेवटी काय उरतं ना, काहीच राहत नाही लिहायला. मग तशी एक वेळ येते रिक्तपणाची. ती तशी वेळ कदाचित आहे, म्हणजे त्यामुळे माझं लिहिणं होत नाही. पण जेव्हा मी लिहित नसतो तेव्हा मी निरीक्षण करत असतो. आजूबाजूच्या गोष्टी, आजूबाजूची लोक, त्यांचं बोलणं, स्वभाव, ह्या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण सुरू असतं. आणि त्या गोष्टीतनं मग चांगलं वाईट घेणं, हे असं काय तो एक प्रकारचा छंदच म्हणा, तो आहे. आणि आता हे जो व्लॉग मी चालू केला आहे, कदाचित मी ह्याच सगळ्या गोष्टींवरती थोडं लिहिलेलं किंवा मग आता सध्या परिस्थितीतलं असं जे आहे ते मी मांडण्याचा प्रयत्न करेन. माझे शब्द आणि माझे मत हे कदाचित तुम्हाला पटतीलही, कदाचित नाही पटणार, पण ठीक आहे. एक मत असावं किंवा मत मांडावं म्हणून एक प्रयत्न. तुम्हाला पटलं तर उत्तम, नाही पटलं तरी मला सांगा.
मी त्या गोष्टींचा विचार करेन की बाबा माझं इथे चुकलं, किंवा माझं हे निरीक्षण चुकीचं होतं, किंवा माझा पॉइंट ऑफ व्ह्यू हा चुकीचाच होता असं. त्यामुळे असं आहे की मी काय गोष्टी ज्या जुन्या लिहून ठेवलेल्या आहेत त्यातली एक कोट जे आपण म्हणतो किंवा सुविचार म्हणतो, त्यातलाच एक प्रकार मी मध्यंतरी चालू केला होता. तर त्यातलाच एक कोट मला असं आठवतंय की साधारण माणसाला असाधारण व्हायचं असेल तर त्याची सुरुवात अ पासून करावी लागते. हे वाटतं मूळ एक वाक्य, पण याचा अर्थ, याचा गाभा खूप मोठा आहे. कारण साधारण माणसं खूप असतात, पण असाधारण होण्यासाठी त्यांना जी मेहनत, त्यांना जे वेगळेपण जे आणावं लागतं त्यांच्या वागण्यात, बोलण्यात, त्यांच्या दिनचर्येमध्ये, ते वेगळेपण ते ह्या अ मध्ये असतं. अ म्हणजे आपला 12 कडीतला अ कसा असतो, ज्याची सुरुवात अ पासून होते, अ आई, तसंच असाधारण मधली सुरुवात ही अ पासून आहे. म्हणून एखाद्याला साधारण पासून असाधारण व्हायचं असेल तर त्याची सुरुवात ही अ पासूनच व्हायला पाहिजे. त्या संदर्भाने हे कोट मी लिहिलं. असे बरेच कोट मी परिस्थितीजन्य किंवा मग भावनिक गोष्टींचा आधार घेऊन, नाही का, कधी कधी आपण एखादी गोष्ट अनुभवतो किंवा मग इतरांच्या वागणुकीमुळं आपल्याला जो त्रास होतो कधी कधी, त्यातून उद्भवलेल्या ज्या गोष्टी असतात, नात्यातल्या असू दे, मैत्रीतल्या असू द्या, तर त्यामुळे कधी कधी असं मनात विचार येतात आणि ते आपण मांडतो. त्यातूनच काही जन्म घेतलेले कोट्स किंवा जुन्या कविता आहेत. कविता तर मी वाचणार नाही नक्कीच, कारण त्या खूपच, एवढ्या आता आठवायचं म्हटलं तरी ते खूप आहे. हां, पण कोट्स किंवा सुविचार किंवा एखाद्या गोष्टीबद्दलचं माझं मत, ते तर साहजिकच कुठेही रेफरन्स न घेता किंवा कुठेही न वाचता तर ते आपण सहज ते आठवू शकतो. किंवा मी समजा उद्या एखाद्या गोष्टीबद्दल बोलणार आहे तर मी सकाळी निघतानाच त्या कोटचा किंवा त्या लिखाणाचा एकदा आढावा घेईन आणि तीच गोष्ट या ब्लॉगमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन. तर 1 तासाचा प्रवास जवळपास, पण पूर्ण 1 तास बोलणं तर शक्य नाही कारण तो व्हिडिओ खूपच मोठा होईल. म्हणजे अजून तरी मी ठरवलं नाही की 1 तासाचा व्हिडिओ बनवायचा. सध्या तरी मी सुरुवातीला कदाचित 5 मिनिटाचा किंवा 10 मिनिटाचा बनवेन, कारण बोलायला पण तेवढं हवं ना. आणि एकटा माणूस असंच किती बोलणार, जोपर्यंत समोर कोणी ऐकणारा किंवा समोर कोणीतरी प्रतिसाद देणारा नसेल तर त्या बोलण्याला काही अर्थच नाही. तर तसंच काहीच आहे, पण हा नवीन प्रकार आहे, माझ्यासाठी तरी नवीनच आहे. आणि ह्याच्याशी जुळून घेत बघूया अजून किती वेळ लागतो, कारण पहिल्याच व्हिडिओमध्ये तुम्ही कदाचित भरपूर चुका पाहू शकता मी केलेल्या. आणि हां, मी ड्रायव्हिंग करत चालवणार आहे, त्यामुळे माझं लक्ष जास्त करून गाडी चालवण्याकडेच असेल. त्यामुळे व्हिडिओमध्ये मी एवढा जास्त बघणार नाही. हां, सिग्नल वगैरे लागले असेल आणि मी उभा आहे एका जागी सिग्नलमुळे, तर त्यावेळेस मी नक्कीच व्हिडिओमध्ये बघेन. येणाऱ्या काही दिवसात जे व्हिडिओ असतील त्याच्यामध्ये कदाचित वेगळी गोष्टी असतील, त्याच्यावर मी बोललेलं असेल. पण तुमच्या कमेंट्स किंवा तुमच्या प्रतिक्रियेवरनं माझ्या व्हिडिओ बनवण्याच्या स्वरूपाला किंवा पद्धतीला थोडंसं वेगळेपण येऊ शकतं. त्यामुळे मी अपेक्षा करेन की तुम्ही तुमचं मत मांडावं
व्हिडिओमध्ये कमेंटद्वारे. आणि तुम्हाला जर हे आवडत असेल, हा जो प्रकार मी चालू केला आहे, तर प्रोत्साहन द्या, लाईक्स करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला दरवेळेस नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल. आणि नक्कीच तुमच्या प्रतिक्रियेला अनुसरूनच मी थोडेसे बदल वगैरे करू शकतो, त्याची अपेक्षा तुम्ही करू शकता. कधी कधी मी तुम्हाला समोरचा वाहता रोडही दाखवेन व्हिडिओमध्ये, कारण कदाचित तुम्ही मला बघून बोरही होऊ शकता. त्यामुळे वाहता रस्ता, आजूबाजूची वर्दळ हे पण कधी कधी व्हिडिओमध्ये दिसू शकतं. तर आजच्या पुरतं मला वाटतं एवढाच होईल, कारण मी पण एवढा तयारी केलेली नाही आहे व्हिडिओसाठी. आपली सुरुवात करावी, कारण सुरुवात करणंच हे महत्त्वाचं असतं कुठल्याही गोष्टीची. नुसतं चर्चा किंवा गप्पा किंवा एखाद्या गोष्टीचं नुसतं प्लॅनिंग एवढ्या पुरेपुरतं मर्यादित न राहता एखादं छोटंसं पाऊल उचलून बघायलाच पाहिजे. कारण ते बेबी स्टेप किंवा छोटंसं पाऊल जे म्हणतो ना, हे खरं पहिली पायरी असते. आणि पहिली पायरी एकदा की आपण चढलो की नंतरच्या पायऱ्या चढण्यासाठीचं बळ म्हणा किंवा आवड ही आपोआप येतेच. त्यामुळे हे पहिलं पाऊल मी उचललेलं आहे. आज दिनांक 10 डिसेंबर 2024 हा माझा पहिला व्हिडिओ. तर मग व्हिडिओची एडिटिंग आणि बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे ह्या गोष्टी तर आल्याच, कारण सरळ एखादा व्हिडिओ टाकणं पण तेवढं तुम्हाला आकर्षित करणार नाही कदाचित. त्यामुळे थोडंसं त्याच्या मागे एखादं शांत म्युझिक, इन्स्ट्रुमेंटल वगैरे, ते थोडेसे थंबनेल चांगल्या प्रकारे, आणि काही ठिकाणी एडिटिंग करावं लागेल, कारण मी सतत जरी बोलत असलो तरी काही वेळेला मला बोलता येणार नाही. त्यावेळेस नुसताच व्हिडिओ चालू असेल, ते भाग मी कट करून टाकेन एडिटिंगच्या वेळेस. त्यामुळे साधे सरळ ही व्हिडिओ असणार आहे. जास्त करून तुम्हाला माझं बोलणंच ऐकायला येईल. हा एकतर्फी संवाद जरी वाटत असला तरी मी अपेक्षा करेन की तुमचं मत, तुमचा प्रतिसाद लाईक्स आणि कमेंटच्या स्वरूपात मला मिळेल आणि मिळत राहील. तर बघूया कसं होतंय. आजपुरतं मला वाटतं आपण थांबूया इथे आणि परत भेटूया. आठवड्यातला हा पहिला दिवस तर आजचा माझा झालेला आहे. दुसरा दिवस मी शुक्रवारी 13 तारखेला करणार आहे. त्यावेळेस एखादा मुद्दा घेऊन येईल. माझं जुनं जे काही लिखाण आहे त्यातलंच एखादा संदर्भ घेऊन त्याच्या संदर्भातच कदाचित मी बोलेन. त्यामुळे भेटूया परत शुक्रवारी. तोपर्यंत काळजी घ्या, खुश राहा, समाधानी राहा. टेक केअर, बाय बाय.